पण मी या निमित्तानं आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो की बारामती नंतर माझं पहिलं लक्ष जर कुठल्या मतदारसंघाच्या विकासावर असेल तर तो म्हणजे माझा इंदापूर मतदारसंघ। बारामतीच्या धर्तीवर माझ्या इंदापूरचा विकास करण्याचा शब्द मी तुम्हाला दिलेला आहे। आतापर्यंतचं सर्व रेकॉर्ड मोडून तुम्ही दत्ता मामाला निवडून द्या, त्यानंतर मी माझा शब्द खरा करून दाखवतो की नाही ते आपण बघा। तुम्ही मागच्या वेळेस निवडून दिलं त्यावेळेस विचार करा, 6263 कोटींचा निधी हा कधी कुणाच्या तरी कारकिर्दीमध्ये आला होता का? जास्त काळ पण मिळाला नाही, मिळाली ती 2.5 वर्ष मिळाली। 1.5 वर्ष करोना आणि 1 वर्ष विरोधी पक्षात गेले, किंवा 2 वर्ष गेली आणि 3च वर्ष मिळाली। त्या 3 वर्षामध्ये एवढं मोठं काम आम्ही केलं। मी बघतोय अलीकड महाराष्ट्रात फिरत असताना हजारो कोटी रुपयाची कामं झाल्यानंतर आरोप होतात, कुठेतरी वेगळ्या प्रकारची नावं त्या ठिकाणी ठेवली जातात। माझी त्या संदर्भात एवढीच तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आपला भौगोलिकदृष्ट्या इंदापूर तालुका बराच पसरलेला आहे। बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला उजनीचं पाणी, खडकवासल्याचं पाणी, नीरा डाव्या कालव्याचं पाणी, माझ्या नीरा नदीचं पाणी, बॅकवॉटरचं पाणी, अशा सगळ्या पाण्यावर आपलं इंदापूरचं जीवन चालतं। परंतु त्याच्यात दत्ताने उल्लेख केला की लाकडी लिंबोडी ती आपण आता मार्गी लावलेली आहे। अजूनही काही प्रश्न, विशेषतः नीरा नदीवर आपल्याला मांजरा, सिंदफणा, गोदावरी ह्या नद्यांच्यावर जसे बॅरेजेस केले, आपल्या नदीची परिस्थिती, नदीचा उतार, नदीची रुंदी आणि केल्यानंतर आजूबाजूच्या रानात पण पाणी शिरता कामा नये अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये सर्वे करून काय तुमच्या माझ्या इथल्या नदीच्या दृष्टिकोनातनं योग्य आहे ते करण्याच्या करता आम्ही उद्याच्या 5 वर्षामध्ये कटिबद्ध राहणार आहे, हा शब्द देखील मी तुम्हाला देतो। त्याचबरोबर ज्याचा उल्लेख दत्तामामांनी केला, एक तर खडकवासल्याचा बोगद्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे, त्याच्यातनं पाण्याची बचत होईल। पण माझ्या नेहमी मनात येतं, जोपर्यंत आम्ही पुण्याला टाटा धरणांची पाणी त्या ठिकाणी देत नाही, वरसगाव पंचायत खडकवासला टेमघरचं पाणी पिण्याला जे मोठ्या प्रमाणावर जातं ते शेतीच्या करता खाली आणत नाही, आणि त्याच्यातनं माझा हवेली तालुका, इंदापूर तालुका, बारामती तालुका, त्याच्यामध्ये हे सगळे इंदापूर, बारामती, दौंड आणि हवेली ह्या तालुक्याला त्याच्याशिवाय सुख मिळणार नाही। नाहीतर कॅनॉलचं टेलला असल्यामुळं आपल्याला अनेक प्रश्नांना अडचणी निर्माण होतात, आणि म्हणून ह्या कामाला आम्ही ह्या 5 वर्षात मी तरी अग्रक्रम द्यायचं ठरवलेलं आहे। दुसरं, पाठीमागच्या काळामध्ये ज्या एक लिफ्ट मंजूर केलेलं होतं, विशेषतः वर्षानुवर्ष कितीतरी निवडणुका ह्या 22 गावांच्या पाण्यावर चाललेल्या आहेत। जिथे येतोय आम्हाला निवडून द्या, 22 गावाला पाणी देतोय, आम्हाला निवडून द्या, 22 गावाला पाणी देतोय। निवडून जात आहेत, सगळं काही होतंय, पुढं काही होत नाही, पण बाकीचे प्रश्न सुटले। मी थोडंसं माझी तमाम इंदापूरकरांना विनंती आहे, तुमच्यातले पण काही अधिकारी रिटायर झालेले असतील आणि ते आपल्या भागातले असतील, त्यांचा जलसंपदाचा अभ्यास असेल, त्यांच्याशी चर्चा करून घ्या। सोडल म्हणून एक अधिकारी, मोहोळ तालुक्यामध्ये त्यांचं गाव आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये राहतात, तुम्हाला काहींना माहिती असेल सोडल, तर त्यांना पण विचारा, त्यांचा अभ्यास खूप आहे। मी परवा त्यांच्या गावाला आपल्या यशवंता मानेची सभा घ्यायला गेलेलो होतो, ते त्यांच्याच गावी तिथं सभा झालेली होती। सांगायचं तात्पर्य, सगळंच आम्हाला कळतंय असा माझा दावा नाही। काही काही गोष्टी ज्या त्या तज्ज्ञालाच कळतात, ज्या त्या गोष्टी काही टेक्निकल लोकांना कळतात, आणि आपण समजून घेतल्या पाहिजे। त्याच्यातनं आपल्याला मार्ग निघत असेल, त्याच्यातून आपला प्रश्न जिव्हाळ्याचा मार्गी लागत असेल, काही त्याच्यामध्ये वाईट वाटायचं कारण नाही। आणि म्हणून माझं आपल्याला सगळ्यांना म्हणणं आहे की ह्याबद्दल आम्ही त्या रस्त्याने जाण्याचं निश्चितपणे त्या बाबतीमध्ये काम करू। अनेक प्रश्न त्या ठिकाणी सोडवलेले आहेत। खरं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, इंदापूरमधली ऐतिहासिक स्थळं ही देखील आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या इंदापूर शहरातील गडीचं संवर्धन करून जुने बुरुज, गाव, वेस या ऐतिहासिक वास्तूचं संवर्धन करण्यात येत आहे। त्याला जो निधी लागतो तो आम्ही दिलेला आहे, दत्तामामांनी पाठपुरावा केला आहे। त्याचबरोबर गडीला असणाऱ्या हजरत चांदसावली बाबाच्या दर्गा परिसराचा पण विकास करतोय। मित्रांनो, मी काम करत असताना कधीही एका घटकाचा विचार केला नाही। मी अख्ख्या राज्याला सांगतो,
मी सेक्युलर विचारधाराचा कार्यकर्ता आहे. पक्ष त्या रस्त्याने चाललेला आहे. त्याचबरोबर शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ही आमच्या रक्तामध्ये थेंब थेंबामध्ये भिनलेली आहे आणि त्याच्यामुळं त्या रस्त्याने गेलं तरच तुमच्या माझ्या पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राचं भलं होणार आहे, कल्याण होणार आहे. ह्याही गोष्टीची खुणगाठ ही आपण सगळ्यांनी ह्या निमित्तानं बांधली पाहिजे. आज या दोन्ही क्षेत्रांना ऐतिहासिक, आध्यात्मिक, पुरातत्वीय असा वारसा आहे. या क्षेत्राचा विकास करताना पुरातत्वीय महत्त्व, ऐतिहासिक सौंदर्य कसं आपल्याला जपता येईल, नवीन बांधकाम करताना ते शेकडो वर्षापूर्वीचं मूळ वास्तूशी मिळतं जुळतं कसं असावं, हेरिटेजच वास्तू ती कशी वाटावी, या दृष्टीनं आम्ही सगळ्यांनी काळजी घेण्याचं ठरवलेलं आहे. पुलाच्या बद्दल तर बरंच काही ऐकलेलं आहे. खरं तर मित्रांनो, रस्ते करणं, पूल करणं, रेल्वे लाईन करणं, त्याच्या संदर्भामध्ये बंदर करणं, त्याच्यात विमानतळ करणं, ह्या सगळ्या गोष्टी असतात ना, ही समाजाची गरज आहे. ही उद्याच्या विकासाच्या करता ह्या महत्वाच्या गोष्टी आज ऐशारेमी जीवन जगण्याकरता नाही, गरजेकरता झालेल्या आहेत. नाईट लँडिंग करणं, रात्री अपरात्री कधी तुम्हाला तिथनं कुणाला जायचं असेल तर जाता आलं पाहिजे, येता आलं पाहिजे. उद्या उद्योगपतींना आपण रेड कार्पेट टाकलं, मी सांगितलं इथं या, मी तुम्हाला इन्सेंटिव्ह देतो, त्यांनी यायचं कबूल केलं तर तो विचार करतो की कधी जाणार, कधी येणार. आता आपलं एक काम केंद्र सरकारने सर्वे सुरू केलेला आहे. डायरेक्ट मुंबई टू डायरेक्ट त्या ठिकाणी बारामती, पुण्याहून बारामतीहून आपला इंदापूर तालुका पास करून पंढरपूर, अशी एक ट्रेनचं काम चाललेलं आहे. काही काहींना ते माहिती आहे, काही काहींना वाटतंय की ते होऊ नये का ते माझ्या रानातनं जातंय, काहींना वाटतंय ती माझ्या घरावरून जातंय. आता जर एखादी लाईन असेल आणि ती बुलेट ट्रेन, बुलेट म्हणजे बुलेट सारखी ती जाती. जपान तुम्ही बघा, कधी त्या व्हिडिओवर तुम्हाला पाहायला मिळतील. मित्रांनो, नुसतं असं केलं तरी ट्रेन निघून जाते, इतकी फास्ट असते ती ट्रेन. आता जग जर त्या रस्त्याने चाललंय तर आता बैलगाडीत बसायचे दिवस गेले ना, ट्रॅक्टर मध्ये बसून जायचे दिवस गेले. आम्हाला माहिती आहे, आम्ही निवडणुकीला सुरुवातीला लहान असताना ट्रक मध्ये भरायचे आणि म्हणायचे चला कशाला, सभेला. आता माणसं ट्रक तर जाऊ द्यात, ट्रॅक्टर तर जाऊ द्यात, बैलगाडी तर सांगताच येईना, बैलच राहिली नाही. पण त्याबरोबर उघड्या जीप मध्ये पण बसत नाही. आईला एसटी नाही वय, आणि तिच्याला धूळ येते, ही बंद कशी करायचं. एवढं ठीक आहे, राहणीमान बदललंय, बद्दल दुमत नाही. माणसांची परिस्थिती बदलतीये, ती बदलली पाहिजे. आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे, माणसांना आर्थिक सुबत्ता तिथं आणली पाहिजे. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्याच भागातल्या संस्था पण तितक्याच ताकदीनं चालवाव्या लागतात. ज्यांच्या ताब्यात आहे त्यांनी त्या संस्थाचा उपयोग खऱ्या अर्थाने करून द्यायला पाहिजे. परंतु तसं इथं होत नाही. मी सारखं ते सांगत आलेलो आहे, तुम्ही सारखं ते ऐकत आलेलं आहे. मित्रांनो, एकंदरीतच मगाशी बोलत असताना दत्तानी त्याचा उल्लेख केला. मी यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जेवढे काही जागा मिळाल्या, काहीतरी 58 जागा आम्हाला त्या ठिकाणी मिळाल्या. त्याच्यामध्ये ओबीसी समाजाला मी त्या संदर्भामध्ये 30% जागा दिल्या. मी 58%ची फोड त्या ठिकाणी सांगतो. 58 जागा म्हणजे 100% जागा धरायच्या. त्याच्यातल्या 20% जागा ओबीसीला दिल्या. त्याच्यामध्ये एसटीला मी 12% जागा दिल्या, 8.5%. त्या कोणाला, उदगीरचा त्या ठिकाणी नाही, एसटीला आदिवासींना 12.5% जागा दिल्या. नरहरी जिरगाळ, धर्मबाबा अत्राम, दौलत दरोडा, नितीन पवार, डॉक्टर किरण लामटे, हिरामण खोसकर आणि भरत गावी. आणि माझ्या मागासवर्गीयांना दिलेल्या जागा संजय बनसोडे, राजकुमार बडोले, यशवंता माने, सरोजताई अहिरे, सचिन पाटील, लवनाथा कानडे आणि अण्णा बनसोडे. म्हणजे मी ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस समाजाला मी सगळ्यांना घेऊन जातो. मुस्लिम समाजाला पण मी 10% जागा दिल्या. एक आमचे नवाब मलिक, त्याच्यानंतर झिशान सिद्दीकी, नजीब मुल्ला, हसन मुश्रीफ, एक शेख आणि आमची सना मलिक. या पद्धतीनं महिलांना पण मी 10% जागा त्यामध्ये दिलेल्या आहेत.
शेवटी राज्य चालवत असताना कुठल्याही घटकाला असं वाटतं कामा नये किंवा आमच्या समाजाचं ह्याच्यात प्रतिनिधित्व का नाही, आम्हाला प्रतिनिधित्व का नाही. ह्या एनटी वगैरे ते सगळं ओबीसी मध्ये येतं आणि म्हणून त्या गोष्टीचा उल्लेख मी ओबीसी म्हणून केलेला आहे. ह्या पद्धतीनं इद्रिसचा उल्लेख आमच्या दत्तानी आता केला किंवा त्यांना पण आम्ही एक कार्यकर्ता म्हणून, तुम्हाला माहित नाही अजून कुणाला, आपल्या विधान परिषदेमध्ये ज्या काही जागा आहेत त्याच्या एक पण जागेचा प्रतिनिधी मुस्लिम नव्हता. काँग्रेसने पण लक्ष दिलं नाही, इतर कुणी लक्ष दिलं नाही. माझ्या लक्षात आल्यावर मला 2 जागेतली एक जागा इथं मी इद्रिस नायकवाडीला त्या ठिकाणी दिली. शेवटी ज्यावेळेस मी सांगतोय मी सर्वांना बरोबर घेऊन जातो, मी समतेच्या विचाराने चाललोय, मी एकतेच्या विचाराने चाललोय, हे आपण सगळेजण एक आहोत ह्या पद्धतीने आपण पुढे चाललोय, त्यावेळेस ती कृती देखील दिसली पाहिजे. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की या गोष्टीचा विचार फक्त आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करू शकते, याचा आपण साकल्याने विचार केला पाहिजे. मित्रांनो, आता राहिलेल्या दिवसामध्ये बऱ्याच काही अफवा उठण्याची शक्यता आहे. त्याचा उल्लेख दत्तामामांनी आपल्या भाषणामध्ये त्या ठिकाणी केला. त्याबद्दल दुमत कुणाचं असण्याचं कारण नाही. कृपा करून ही प्रत्येकाच्या अस्तित्वाची निवडणूक आहे, आपल्या सगळ्यांच्या महत्वाच्या उद्याच्या भवितव्याची निवडणूक आहे. अप्पासाहेब जगदाळे इथं बसलेत, मी त्यांना विनंती केली, त्यांना सांगितलं की अप्पासाहेब तुमच्या मनामध्ये जे आहे की तालुक्याचं भलं झालं पाहिजे. काही काही जण दुर्दैवाने जातीवर मतं मागायला लागले. आपल्या इथं कधी तसं नव्हतं. मला एक सांगावं, जे जातीवर मतं मागतात त्यांच्या हातात 2 कारखाने आहेत. मग त्या कारखान्यात तुम्ही त्या जातीला सभासद का करून घेत नाही, तुम्ही तिथं वाढवत नाही, कारण मग कारखाना हातात न जाईल, ती आपल्या हातात राहायला पाहिजे. हा जो काही भेदभाव आहे, माझ्या माहितीप्रमाणे मला जेवढे शंकरराव भाऊ पाटील कळलेले त्यांनी असं कधी केलेलं नव्हतं. त्यांनी सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन संस्था पण चांगल्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न केलेला होता. माझ्या तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे, आपले काही गोष्टी थोड्याशा रेंगाळल्या, जसं आपला बारामती इंदापूर पालखी मार्ग, जो कॉन्ट्रॅक्टर होता दुर्दैवाने त्याचं दुःखद निधन झालं. त्याचा मुलगा तरुण आहे, करण्याचा प्रयत्न करतोय, पण अशा प्रकारे जर एखादा कॉन्ट्रॅक्टर थोडासा काही अडचणीमध्ये आला किंवा दुर्दैवाने त्याचं निधन झालं तर मात्र प्रकल्प लांबतात. आणि प्रकल्प लांबले की जनता आम्हाला दोष देते, अरे अजित पवार पालकमंत्री आहे, त्याला कळलं नव्हे हे लवकर करून. दत्तामामा आपला आमदार आहे, काय करतोय आमदार, झोपा काढतोय का? अरे नाही रे बाबा, झोपाही काढत नाही, सारखं जागा आहे, सारखं आम्ही काम करतोय, पण काही नियम आहे, त्याला तिथं तुम्ही काढू शकत नाही, त्याच्यावर लगेच तुम्ही ॲक्शन त्या ठिकाणी घेऊ शकत नाही. आणि त्याकरता कधी कधी अशा प्रकारचे विलंब लागतात. म्हणून त्याही गोष्टीची नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी. मित्रांनो, मी मागेही तुम्हाला सांगितलं, माझ्या खूप मनात आहे, माझ्या आता लक्षात आलेलं आहे की आपल्याला रोजगार देण्याच्या करता जसं दत्तामामा म्हणले की बाबा इंडस्ट्री आली पाहिजे. आपल्या इथं इंदापूरची इंडस्ट्री चांगली डेव्हलप होत चालली, लोणी देवकरची. मी त्या दिवशी तिथं हेलिकॉप्टरने बसायला गेलो होतो, त्यावेळेस वरनं बघितलं. मी थोडंसं पायलटला म्हणलं की जरा राऊंड मारले, कारण खालून बघणं आणि वरनं बघणं ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. आपल्याला कळतात किती प्लॉट मोकळे आहेत, किती प्लॉट त्याच्यामध्ये व्यापले गेलेले आहेत. अजून आपल्याला नवीन जर जागा वाढवायची म्हटलं तर कुठं जागा आहे, ज्याचे करून आपल्याला तिथं तरुण तरुणींना तर रोजगार पाहिजे. आणि म्हणून त्या पद्धतीनं आमच्या डोक्यामध्ये सतत चक्र चालू असतात. आज पर्यटनाला चालला, एवढा मोठा अथांग त्या सागर ज्या उजनी, तिथं पर्यटनाच्या साठी खूप काही गोष्टी आम्ही करू शकतो. दत्तामामाने आग्रह केला त्यावेळेस मी 2-2 कोटी रुपये त्या माशाचं बीज टाकण्याच्या करता दिले. त्याचा फायदा माझ्या मासेमारीला त्या ठिकाणी झालाय. परंतु तेवढ्यावर नाही, आम्हाला 2 अजून कामं करायची. ते म्हणजे पुढच्या 5 वर्षामध्ये काही झालं तरी पुणे आणि पिंपरी चिंचवडचं जे पाणी ड्रेनेजचं बाहेर येतं ते STP सिवरेज ट्रीटमेंट प्लांट ते 100% बाहेर पडून त्या नदीला चांगलं पाणी कसं येईल. कारण आपल्या नदीचं पाणी मधी हे झालं, तपासलं तर त्याच्यामध्ये फार खराब पाणी आहे. ते माशाच्या पण
जे मासे त्याच्यात आहेत त्याला पण अपायकारक आहे आणि तशा पद्धतीनं तुमचं माझं जीवन त्याच्यामध्ये अडचणीत आणण्याचा अधिकार हा तुम्हाला मला कोणी दिलेला नाहीये आणि म्हणून याच्यामध्ये पर्याय काय तर पहिल्यांदा ह्या दोन्ही महत्त्वाच्या महानगरपालिका ह्यांचे सगळे एसपी कामं चाललेली आहेत परंतु वाढते आणि त्याच्यातनं ते कमी पडते आणि ज्या तालुक्याचे जवळ आता दौंड तालुक्यात दौंड शहर जवळ आहे पलीकडच्या बाजूला काही महत्त्वाची शहरं मोठी हे जवळ आहेत तिथं पण एसटीपी टाकायचं मी आता पुढे डीपीडीसी मध्ये त्या पद्धतीचा विचार करतोय किंवा केंद्राशी बोलून इंदापूरकरांनो आता मला चांगल्या प्रकारे आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये असल्यामुळं पंतप्रधानांची आमची चांगली ओळख झालेली आहे बाकीच्या नेत्यांच्या ओळखी आहे परवा मी पुण्याच्या सभेमध्ये देखील पंतप्रधानांशी बोलत असताना त्यांना हेच सांगत होतो साहेब आमच्या इथं निश्चितपणे महायुतीला आमचा सगळ्या लोक पाठिंबा देतील पण त्याकरता आम्हाला मोठ्या मोठ्या योजना आहेत त्याला कुठं 85,000 कोटी रुपये लागतील परवाच म्हटलं तुम्ही बंदर मंजूर करून दिलं 5 लाख कोटी रुपये नुसत्या एका बंदराला लागले त्याच्यातनं 10-12 लाख युवक युवतींना कामं मिळणार आहे त्याच्यातून एक्सपोर्ट इम्पोर्ट मोठ्या प्रमाणावर पालघर आपल्या जिल्ह्यातनं वाढणार आहे तिथं आम्ही विमानतळ करणार आहे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या लक्षामध्ये घेता त्यांना सांगितलं की आम्हाला एक तर तुमच्याकडनं निधी लागेल एक तर वर्ल्ड बँकेकडनं निधी लागेल एक तर जायका कंपनीचा जपानकडनं निधी त्या ठिकाणी लागेल आणि मग आमच्या राज्य सरकारच्या बजेटची जोड तिथं केंद्राची जोड आणि तिथं कमी व्याजामध्ये आज जगाला मिळणारा पैसा पण तो केंद्राच्या मदतीने मिळत असतो भारतामध्ये त्याची मदत तर त्यांनी सांगितलं काळजी करू नका ते आपण करू कांदा निर्यात बंदी आम्ही उठवली कांद्याचे भाव आता चांगले आहेत कांदा उत्पादक शेतकरी समाधानी आहे तिथं तर कुठं अडचण राहिलेली नाही एक मात्र आहे आता कापूस आणि सोयाबीन ह्याचे भाव पडलेले असल्यावर शेतकरी जरा नाराज आहे मी महाराष्ट्रात फिरत असताना आज तुम्हाला आश्चर्य वाटेल माझी 57वी सभा आहे 97 आहे शेवटची होईल तेव्हा 58 एवढा मी सगळीकडे सभा घेत फिरलेलो आहे सगळीकडे मी वेळ देऊ शकलो नाही कारण प्रत्येक म्हणायचं आम्हाला शेवटची सभा द्या अरे शेवटची मी कुठं जाऊ शेवटची सभा मी कसं काय करू पण हरकत नाही प्रत्येकाला अपेक्षा असतात त्या अपेक्षांची पूर्तता करण्याचा प्रयत्न माझ्या परीने केलेला आहे माझ्या सहकाऱ्यांनी त्यांच्या परीनं सगळीकडे सभा घेण्याचा प्रयत्न केलेला वातावरण महायुतीला अतिशय पोषक अशा प्रकारचं वातावरण आहे त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही मी या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक आरपीआयचे जे वेगवेगळे घटक आहेत आरपीआय आंबेडकरवादी विचारच त्यांचा आहे पण त्यांनी कुठं राज्याच्या पुरतं कुणी काही तालुक्यांच्या पुरतं अशा पद्धतीच्या ज्या संघटना आहेत त्या पण संघटनेच्या तमाम नेत्यांशी मी बोललेलो आहे आमच्या मित्रपक्षांशी बोललेलो आहे त्याच्यामध्ये आप्पासाहेबांच्याही बद्दल मी निमगाव केतकीला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे प्रत्येकाचा मान सन्मान ठेवण्याचं काम इथला आमदार या नात्याने दत्तामामा करत संघटनेचा आमचा अध्यक्ष जिल्ह्याचा या नात्याने आमचे प्रदीप गारटकर करतील आमचा हनुमंत त्या ठिकाणी करेल आणि इतर पण सहकारी करतील त्याबद्दल तुम्ही कुठेही मनात शंका बाळगू नका राहिलेल्या 2 दिवसामध्ये कुणाचाही कुठेही अपमान होऊन देऊ नका प्रत्येकाचा मान सन्मान हा राखण्याचा प्रयत्न करा आणि माय माऊलींना आपल्या घरी सांगा की महिलांनो आया बहिणींनो लाडक्या बहिणींनो तुम्हाला ह्या सगळ्या योजना पुढे चालू ठेवायच्या असतील तर ते तुमच्या हातात आहे तुम्हाला त्या ठिकाणी 3, 5, 7 मोटारचं फुकट वीज तुम्हाला कायम पुढे 5 वर्ष चालू ठेवायचे असेल तर ते तुमच्या हातात आहे मिळत नाही तोपर्यंत इन्सेंटिव्ह तुम्हाला पाहिजे असेल तर तेही तुमच्या हातात आहे 3 गॅस सिलेंडर असेल किंवा आमच्या मुलींचं मोफत शिक्षण असेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हा दोघांच्या हातात आहे तर त्या कशा तर त्या अशा की गेला 20 तारखेला तर पहिलंच मशीन आणि त्या पहिल्याच मशीनमध्ये अनुक्रमांक 2 मध्ये दत्तामामा भरणेचं नाव आहे त्याच्या पुढं घड्याळाची त्याचा फोटो आहे त्याच्यानंतर घड्याळाची खूण त्या घड्याळाच्या चिन्हाच्या शेजारचं बटन दाबून आपण तुम्ही जे काही आमच्याकडनं अपेक्षा मनामध्ये ठेवलेल्या आहेत आम्ही जे जाहीरनाम्याच्या रूपाने इंदापूरकरांना दाखवलेले आहे आम्ही राज्याच्या जाहीरनाम्याच्या रूपाने आमच्या महाराष्ट्राला आपल्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आणि अजूनही काम करत असताना सभेमध्ये किंवा वेगवेगळ्या गाव भेटी दौऱ्यामध्ये जे आमच्या कार्यकर्त्यांनी किंवा
किंवा आमच्या महायुतीच्या घटक पक्षांनी सांगितलेलं असेल त्या गोष्टी करण्याच्या बद्दलचं अतिशय व्यवस्थित प्लॅनिंग हे आम्ही त्या बाबतीमध्ये करू. त्याबद्दल तीळमात्र शंका आपण कोणी मनामध्ये बाळगू नका. त्या प्रकारची माझ्या इंदापूरच्या तमाम मतदार बंधू भगिनींना आग्रहाची विनंती करतो. कुठेही राहिलेलं आता आज तर संध्याकाळी 6 वाजता प्रचार त्या ठिकाणी संपणार आहे, परंतु हा प्रचार संपत असताना राहिलेल्या काळामध्ये तुमच्या माझ्याकडनं कुणाकडनंच कुठली अशा पद्धतीची गोष्ट होऊन देऊ नका. त्याच्यातनं एखाद्या समाज दुखवला जाईल, एखादा घटक दुखवला जाईल. कारण नसताना त्या नाराजीचा फटका हा दत्ता मामाच्या उद्याच्या मतदानामध्ये होईल. मी तर सगळीकडे सांगतोय बाबांनो, कदाचित मतदारांची नाराजी काही तालुक्याच्या नेत्यांवर असू शकते, काहींची नाराजी गावच्या नेत्यांच्यावर असू शकते. आहे भांड्याला भांडं लागतं. कधी ग्रामपंचायत निवडणूक, सोसायटी निवडणूक, कधी वेगवेगळ्या पदं देत असतानाचे प्रश्न, अशा गोष्टी होतात. कृपा करा, उद्याच्या 20 तारखेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीचे अधिकृत उमेदवार दत्तामामा भरणे यांना गावातल्या पुढाऱ्यांची नाराजी त्याच्यावर काढू नका, तालुक्याच्या पुढाऱ्यांची नाराजी त्याच्यावर काढू नका. कुणाला अजून काही शंका कुशंका असेल तर मी तुमच्या बाबतीमध्ये मदत करायला तयार आहे. मी कधी भेदभाव करत नाही. मला ते गोष्ट तुम्ही समजावून सांगितली, माझ्या मनाला पटली, तर मी देखील तुमच्या पाठीशी मजबूतीने उभा राहील. मी तुम्हाला कुणाला वाऱ्यावर सोडणार नाही, अशा प्रकारची खात्री मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना त्या ठिकाणी देतो. त्याचबरोबर लोकांनी आपली जबाबदारी सांभाळा. मगाशी दत्तामामाने सांगितलेली गोष्ट खरी आहे की ह्या बूथमध्ये जर जास्त मतदान झालं तर त्याचं क्रेडिट एबीसीला जाईल. मग आपलं काय, असं काही मनात आणू नका. एकतर्फी बूथ चालला तर सगळ्यांनी एकोप्याने काम केलं म्हणून बूथ एकतर्फी झाला हे लगेच त्याच्यामध्ये कळतं. त्याच्यामध्ये कुठल्या ज्योतिषाची गरज त्या ठिकाणी राहणार नाही. याबद्दलची आपण नोंद सर्व माझ्या सहकारी मित्रांनी त्या ठिकाणी घ्यावी. आणि जाता जाता मी एवढंच सांगतो, लाखेवाडी, रेडा, रेडणी, काटी, वरकुटे, निमगाव, केळी, शेळगाव यांच्यासारख्या 22 गावातील पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्या प्रश्नावर मात करण्याच्यासाठी नवीन जलव्यवस्था प्रणाली, नीट ऐका, मी म्हणून मग अशी टेक्निकलचा उल्लेख केला, नवीन जलव्यवस्था प्रणाली आणि उजनी धरणातून पाणी आणण्यासाठी तलावांच्यासह कालव्यांची सोय आणि नीरा भीमा नद्यांच्या प्रवाहाला अडून त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे बॅरेजेस, त्याला कोल्हापूर बंधारे पण म्हणता येणार नाही आणि एकदम बॅरेजेस पण म्हणता येणार नाही, बंधारा कोल्हापूर आणि बॅरेजच्या मधलं अशा पद्धतीचे व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करायचं ठरवलेलं आहे. हा आमचा वादा आहे. वालचंद नगरमध्ये अत्याधुनिक सुविधा असलेलं रुग्णालय उभारण्याचा आणि अस्तित्वात असणाऱ्या सरकारी आरोग्य केंद्राचा पुनर्विकास करून नव्या सुविधा सुनिश्चित करण्याचा आरोग्याच्या दृष्टीने आमचा वादा राहणार आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पंचायत स्तरावर ग्रंथालय स्थापनेचा आणि शासकीय शाळांच्या अद्ययावत इमारती बांधकामाचा, विद्यार्थ्यांना पोषणयुक्त आहार देण्याचा वादा देखील मी आपल्याला करतो. मतदारसंघातील खराब झालेल्या रस्त्यापैकी सराटी ते गणेशवाडी रोड, काटी ते सोलनकर वस्ती रोड, बावडा ते भानगाव रोड, रेडा ते रेडणी या 6 किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती व पुनर्बांधणी करण्याचा आणि सराटी, लाखेवाडी, भोंडी, बावडा या गावातून जाणाऱ्या कालव्याच्या काठावरच्या कच्च्या रस्त्यांच्या पक्के बांधकाम करण्याचा हा देखील वादा मी तुम्हाला ह्या निमित्तानं करतो. सराटी, रेडणी, भोंडी, लाखेवाडी, निमसाकर हायवे जवळच्या गावांमध्ये छोटे बस स्टॉप आणि प्रवाशांच्यासाठी बसण्याची बाकड्याची व्यवस्था, ही पण तिथं त्रुटी आहे, ती पण आम्ही दूर करू. शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा करण्याच्या करता नवीन विद्युत उपकेंद्राची स्थापना, जैविक शेतीसह, नीट ऐका, जैविक शेतीसह आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी शिबिरांचं आयोजन करून शेतकऱ्यांचं पीक साठवणीसाठी कोल्ड स्टोरेज स्थापण्याचा हा पण वादा मी दत्तामामा आणि मी आपल्या इंदापूर तालुक्यातल्या माझ्या कष्टकऱ्यांच्या करता, शेतकऱ्यांच्या करता, माझ्या बळीराजाच्या करता मी त्या ठिकाणी करतो. युवा वर्गाच्या विकास करण्यासाठी MIDC मध्ये स्थानिक युवकांना प्राधान्य देण्याचा आणि युवकांच्यासाठी प्रत्येक वर्ष तालुका स्तरावर क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्याचा आणि त्याच्यातून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा
हाही प्रश्न आणि हाही कार्यक्रम आम्ही तुमच्याकरता राबू. आमचा प्रयत्न हा आहे, समाजातला असा कुठलाही घटक राहता कामा नये की हे लोकप्रतिनिधी आमचं प्रतिनिधित्व करतायत पण आमचा विचार करत नाही. ह्या पद्धतीचं काम आम्ही महाराष्ट्र तर करणार आहोत, परंतु त्याच्यात इंदापूर तालुका देखील कुठं मागं राहणार नाही. त्याचबरोबर वेगवेगळी आम्ही महामंडळाची स्थापना केलेली आहे. त्याच्यात चुकून आमच्याकडनं होलार समाजाच्या महामंडळ राहून गेलेली आहेत. गुरव समाजाची नुसती नावं वाचतो. गुरव, वीरशैव लिंगायत, लाड शाखे वाणी, वडार समाज, सुतार, रामोशी, ब्राह्मण, सोनार, राजपूत, आर्यवैश्य, नाभिक, बारी, तेली, त्याचबरोबर विणकर, जैन, हिंदू खाटीक, लोणारी, अल्पसंख्याक, लोहार, शिंपी, गवळी, नाथपंथीय आणि आम्ही प्रकल्पग्रस्तांच्या करता देखील एक महामंडळ त्या ठिकाणी स्थापन केलेले आहे. पत्रकारांच्यासाठी देखील पत्रकार मित्रांनो, पत्रकार आर्थिक विकास महामंडळ, वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी देखील वृत्तपत्र विक्रेते आर्थिक विकास महामंडळ आणि आगरी आणि मराठा ह्या सगळ्यांच्या करता काही अभ्यास गट आपण स्थापन केलेले. त्याच्यात होलार समाज राहिला आहे, त्याचाही अंतर्भाव मी करीन. इतर कोणी राहिलेले असतील तर त्याही गोष्टीचा अंतर्भाव केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. पुन्हा एकदा मी एक लक्षात ठेवा, घड्याळाला मत म्हणजे राज्याच्या सर्वांगीण विकासाला महायुतीचं सरकार सत्तेवर आणण्याच्या करता, घड्याळाला मत म्हणजे माझ्या महिलांना संरक्षणाच्या करता मत, सक्षमीकरणाच्या करता मत, तिला सबल करण्याच्या करता मत, बळीराजाच्या प्रगतीला मत, घड्याळाला मत म्हणजे युवा वर्गाच्या रोजगार स्वयंरोजगाराला मत, घड्याळाला मत म्हणजे तुमच्या कुटुंबात उज्ज्वल भवितव्याला, कुटुंबाच्या उज्ज्वल भवितव्याला मत, इंदापूरच्या विकासासाठी, तुमच्या प्रगतीसाठी दत्तामामा भरणे यांना वीजाचं सांगितलं ना, वीज माफी केली. वीज माफी चालू वीजाचं बिल दिलेलं नाही, झिरो आलंय. मागचं बिल भरायचं नाही आणि पुढचंही बिल भरायचं नाही. हे विजेचे 3, 5, 7.5 हॉर्सपॉवर मध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता माझी तुम्हाला विनंती आहे की 20 तारखेला भरघोस मतदान करून घड्याळावरील पुढचं बटन दाबून तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडा. आता मागणं बरेच सूचना आल्यात. मी एवढंच तुम्हाला सांगतो, मी आर्थिक शिस्तीचा माणूस आहे. मी कुठेही वेडवाकडं करत नाही. तुम्ही बघा कुठल्याही संस्था, आम्ही 75,000 कोटी रुपये बजेटमध्ये काढून ह्या सगळ्या तुमच्या योजना बसवल्या. तुम्हाला त्या योजना पुढे चालू ठेवायच्या असतील 5 वर्ष तर तुम्हाला घड्याळाचं बटन त्या ठिकाणी दाबावं लागेल. पुढे 5 वर्ष ह्या सगळ्या योजना चालू राहतील. त्यांनी आमच्यावर टीका केली, कोर्टात गेले, स्टे मिळवायचा प्रयत्न केला. आता त्यांना कळलं की योजना पॉप्युलर झाल्या. आता त्यांनी नवीन काढलं, आमचं सरकार येऊ द्या, आम्ही तुम्हाला ह्या योजना देऊ. त्यांच्या योजनांची रक्कम आहे 3 लाख कोटी. 3 लाख कोटी. आपलं बजेट आहे 6.5 लाख कोटी. मी सादर केलेलं 3-3.25 लाख कोटी रुपये लागतात. पगार, पेन्शन आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज 3-3.25 लाख कोटी रुपये राहतात. त्याच्यामध्ये हे 3 लाखाच्या योजना कोटीच्या आणायला निघाले. विकासाला काय राहणार आहे? प्रश्न कशात सोडवायचे काही माहिती नाही. पत्रकारांनी त्यांना विचारल्यावर म्हणतात नाही आमचं ते गोपनीय आहे, गोपनीय आहे, आम्ही तुम्हाला सांगणार नाही. अरे राज्याचा 13-14 कोटी जनतेचा प्रश्न तुझं कशाचं गोपनीय आहे? असं कुठं राज्य गोपनीय चालतं? आमचं गुपित आहे, गुपित. अरे कशाचं गुपित? निव्वळ बनवाबनवी झाली. जसं लोकसभेला संविधानाच्या बद्दल सांगून आपली दिशाभूल केली, माझ्या मुस्लिम समाजाला सांगून त्यांना मनामध्ये भीती निर्माण केली, त्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगून त्यांना त्याच्यातनं बघा ह्यांच्या हातात कांदा निर्यात बंदी करायचं आहे, उठवायचं आहे, कुठं उठवत आहे असं काही सांगून एक दिशाभूल करतात. आज देखील त्याच पद्धतीचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे. ह्यांचे सगळ्यांचे विचार वेगळेले. त्यामध्ये आता ह्यांच्या लबाडा घरचा आवाज जेवल्याशिवाय काही खरत असतं. त्याच्यावर त्यांच्यावर काही विश्वास ठेवू नका. आम्ही शब्दाचा पक्का आहे. हा अजितदादाचा वादा आहे आणि त्याकरता तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये तिसऱ्यांदा दत्तामामा भरणेला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये माझ्याबरोबर पाठवा एवढीच विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँकवेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये. पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्कर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 8956 03 31 00 आणि 8956 03 31 01.